श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. मकर संक्रांतीला बोरन्हाण कधी करावं, ते कसं करावं, त्याचबरोबर बोरन्हाण त्या करताना कुठल्या रंगाचे कपडे घालावेत याच्याच विषयीची अगदी संपूर्ण माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. एक अतिशय सुंदर आणि आनंदाचा पारंपरिक समारंभ तो म्हणजे बोरन्हाण. हा सोहळा केवळ संस्कारांचा आणि परंपरांचा भाग नसून तो आनंद, आशीर्वाद आणि शुभेच्छांनी भरलेला एक क्षण असतो. संक्रांतीचा सण जसा स्त्रीवर्गासाठी नवीन लग्न झालेल्या जोडप्यांसाठी खास असतो, अगदी त्याचप्रमाणे लहान मुलांसाठी देखील खास असतो. कारण की संक्रांतीला म्हणजेच मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी अनेक घराघरांमध्ये लहान मुलांचं बोरन्हाण केलं जातं. आता बोरन्हाण म्हणजे काय, तर बोरन्हाण या नावामध्येच त्याचा अर्थ दडलेला आहे. बोराने घातलेली आंघोळ. बोरं म्हणजे बोर आणि स्नान म्हणजे आंघोळ. तर आजच्या या व्हिडिओत मी तुम्हाला मकर संक्रांतीच्या दिवसामध्ये लहान मुलांना किंवा लहान मुलांचं बोरन्हाण कधी व कसं करावं, कुठल्या रंगाची कपडे घालावी याच्याच विषयी, त्याचबरोबर चुकूनही कोणत्या रंगाची कपडे घालू नये, किंक्रांतीला नाही जमलं तर आपण बोरन्हाण कधीपर्यंत करू शकतो, कुठल्या वेळेत करावं, मंत्र, अशी संपूर्ण माहिती या व्हिडिओत सांगणार आहे. ती शेवटपर्यंत नक्की ऐका आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर जरूर करा. तर यावर्षी मकर संक्रांत ही 14 जानेवारीला बुधवारी आहे आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 15 जानेवारीला गुरुवारी करीदिन म्हणजेच किंक्रांत आहे. किंक्रांतीच्या दिवशी घरातील लहान मुलांना बोरन्हाण घातलं जातं. तसं तर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशीपासून म्हणजेच किंक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत या कालावधीमध्ये तुम्ही लहान मुलांना कधीही बोरन्हाण घालू शकता. खरं तर किंक्रांतीच्या दिवशी आवर्जून बोरन्हाण केलं जातं, पण ज्यांना जमणारच नसेल, काही कारणास्तव जमलं नाही, तर अगदी रथसप्तमीपर्यंत कधीही बोरन्हाण केलं तरीही चालेल. आता बोरन्हाण हे किती वर्षापर्यंत करावं, तर आपल्या घरातील जन्मलेल्या बाळापासून ते 5 वर्षाच्या बाळापर्यंत करतात. तुमचं मूल 5 वर्षाचं होईपर्यंत तुम्ही 5 वर्ष मुलाला बोरन्हाण घालू शकता. काही जण फक्त 3 वर्षच बोरन्हाण घालतात. जशी तुमच्याकडे पद्धत असेल त्यानुसार तुम्ही हे बोरन्हाण करू शकता. तसं पाहायला गेलं तर एकूण 3 वर्ष केलं किंवा 5 वर्ष केलं तरीही चालतं आणि बोरन्हाण हे मुलाचं व मुलीचं अगदी दोघांचंही करतात. तसेच बघा, बोरन्हाण हे शिशुसंस्कार म्हणून बोरन्हाण केलं जातं. बाळ जन्माला आल्यानंतर बाळाच्या पहिल्या संक्रांतीला सर्वसामान्यपणे बोरन्हाण केलं जातं आणि लहान मुलांना बदलत्या ऋतूची बाधा होऊ नये म्हणून या काळात उपलब्ध असलेल्या फळं, भाज्या जसं की बोरं आहे, उसाचे तुकडे, गाजर, भुईमुगाच्या शेंगा, कच्चा हरभरा, तीळ, गुळाचे लाडू, रंगीबेरंगी गोळ्या, चॉकलेट, बिस्किटं, खारी बिस्किटं, अशा मुरमुरे, अशा सर्व वस्तूंनी लहान मुलांना डोक्यावरून आंघोळ घातली जाते आणि यालाच आपण बोरन्हाण असं म्हणतो. मूल जन्माला आल्यानंतर येणाऱ्या पहिल्या संक्रांतीला लहान मुलांना बोरन्हाण घातलं जातं. लहान मुलांच्या उत्तम आरोग्यासाठी बोरन्हाण घालण्याची परंपरा आहे असं म्हटलं जातं आणि आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सणावारांसोबतच बदलत्या ऋतुचक्राचे आपल्या आरोग्यावर चुकीचे परिणाम होऊ नयेत म्हणून ही काळजी घेतली जाते आणि म्हणजेच संक्रांतीनंतर वातावरणामध्ये हळूहळू बदल होत जातो आणि या वातावरणाशी त्यांचं शरीर सुदृढ बनत असतं. त्यामागचं हे शास्त्रीय कारण आहे. आता बोरन्हाण हे कधी घालावं, तर बघा, बोरन्हाण हे शक्यतो दुपारनंतर घालतात. सायंकाळी तुम्ही 4, 5, 6, 7 वाजता मुलांना बोरन्हाण घालू शकता. दुपारनंतर कधीही घालू शकता. तर ज्या दिवशी आपल्या बाळाला बोरन्हाण घालायचं आहे, मुलगा असो किंवा मुलगी, त्या दिवशी सायंकाळी आपला परिसर स्वच्छ करावा, दारात छानशी रांगोळी काढावी, आजूबाजूच्या सर्व लहान मुलांना बोलवावं, तसंच काही स्त्रियांनाही तुम्ही बोलावू शकता. 5 किंवा 7 सुवासिनींना बोलवायचे आहेत. आपल्या बाळाला औक्षण करण्यासाठी घरामध्ये मोठं असं चटई किंवा सतरंजी वगैरे काहीही अंथरायचं आहे. त्यावरती एखादा पाट किंवा चौरंग ठेवायचा आणि त्यावरती उत्सव मूर्तीला बसवायचा आहे.
म्हणजे ज्या बाळाला आंघोळ घालायची आहे, बोरन्हाण घालायचं आहे, त्या बाळाला त्या पाटावरती किंवा चौरंगावरती त्या बघा तुम्हाला बसवायचं आहे. त्यापूर्वी तुम्ही बाळाला काळ्या रंगाचे कपडे घालायचे आहेत. मुलगा असेल तर त्याला काळ्या रंगाचे झबले किंवा सदरा घातला तरी चालतो, आणि मुलगी असेल तर काळ्या रंगाचे तुम्ही बघा परकर, पोलकं, फ्रॉक काहीही ड्रेस घातला तरी चालतो. त्याचप्रमाणे बाळाला कपड्यांवर उठून दिसतील असे हलव्याचे पांढरे शुभ्र दागिने घातले जातात. बघा बाजारात विविध प्रकारचे हलव्याचे दागिने मिळतात, ते तुम्ही घालू शकता. मुलांना बासरी, मुकुट, हार, तर मुलींना माळ, पैंजण, बांगड्या असे हलव्याचे दागिने बाजारामध्ये सहज मिळतात. ते दागिने आपल्याला घालायचे आहेत. या शृंगारामुळे, त्या दागिन्यांमुळे बालमूर्ती अधिकच खुलून दिसते, आणि म्हणजेच आपलं बाळ हे अधिक खुलून दिसतं. त्यानंतर बघा आपल्या बाळाला पाटावर किंवा चौरंगावर बसवायचं आहे. पण जर बाळ अधिकच लहान असेल तर 6 महिन्यांचं किंवा त्याच्याही बघा आतील वर्षाचं असेल तर ते बसू शकत नसेल तर त्या बाळाला घरातील कोणीही मांडीवर घेऊन बसू शकतं. किंवा जर बाळ खूपच लहान असेल तर एवढ्या लहान बाळाला बोरन्हाण घालण्याची काहीही गरज नाही. तुम्ही पुढील संक्रांतीला पण बोरन्हाण घालू शकता. बाळ खूप लहान असेल तर त्यांना त्रास होऊ शकतो, मूल रडतात, त्यामुळे अगदी 5 वर्षाचं होईपर्यंत आपण बोरन्हाण घालू शकतो. उत्सव मूर्ती म्हणजे आपले बाळ जे आहे ते बोरन्हाणासाठी तयार झाल्यावर त्या मुलाला पाटावर बसवायचं. बाकीच्या लहान मुलांना त्यांच्या भोवताली गोल करून बसवायचं आहे, कारण जेणेकरून आपण मुलाला ज्या साहित्याने आंघोळ घातली तर ते साहित्य त्यांनी खाली पडलेलं सहज वेचता येईल. तसेच आपण ज्या काही स्त्रिया बोलवल्या असतील त्यांना बाळाला औक्षण करायला सांगायचं आहे. आणि बोरन्हाणाची पण आपण आधीच तयारी करून ठेवायची. आता बोरन्हाण म्हणजे काय तर बघा, जसं की चिरमुरे आहेत, उसाचे तुकडे, गाजराचे तुकडे, भुईमुगाच्या शेंगा, बोरं, तिळगुळ, तिळाच्या बघा रेवड्या आहे, रंगीबेरंगी गोळ्या, बिस्किटं, हरभरा, चॉकलेट, बिस्किट्स, या सर्व गोष्टींचा समावेश केला जातो. आणि ही सर्व तयारी तुम्ही आधीच करून ठेवू शकता. त्यानंतर बघा एखादं साहित्य नसेल तरीही चालू शकतं. अशा प्रकारे सर्व बोरन्हाणांची तयारी झाल्यानंतर उत्सव मूर्तीच्या डोक्यावरती, म्हणजेच आपण जे बालक बोरन्हाणासाठी बसवलं आहे त्याच्या डोक्यावर एखादा रुमाल किंवा टोपी घालायची, आणि मग डोक्यावरती तुम्ही त्याला बोरन्हाण घालायचं. आपल्या घरातील मोठ्या व्यक्तींनी, म्हणजे आपली आई किंवा आजी असेल, काकू असेल, यांनी बाळाच्या डोक्यावरती एखाद्या पेल्याने किंवा ग्लासाने किंवा एखादं मापटं असेल तर त्याने हे सर्व साहित्य डोक्यावरती टाकतात, म्हणजेच त्याने आंघोळ घालतात. तर तुमच्या भागामध्ये जशी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही करू शकता. ही माहिती झाली सर्व बोरन्हाणाविषयी. तर बाळाला या दिवशी कोणत्या रंगाचा ड्रेस घालावा तर बघा, या दिवशी तुम्ही कोणत्या रंगाचे ड्रेस घालावे, त्याबरोबरच कुठल्या रंगाचे घालू नये. तर आपल्या सर्वांना माहीत आहे की यावर्षी संक्रांत ही पिवळ्या रंगावर आलेली आहे, आणि आपल्याकडे अगदी पूर्वीपासून अशी एक परंपरा चालत आलेली आहे की संक्रांतीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले असते तो रंग आपण संक्रांतीला वर्ज्य करायचा असतो. तर या दिवशी किंवा यावर्षी संक्रांत ही पिवळ्या रंगावरती आलेली आहे, त्यामुळे आपल्याला यावर्षी पिवळ्या रंगाचे कपडे बाळाला घालायचे नाही आहेत. तसेच तर बघा, बोरन्हाण करताना तुम्ही शक्यतो काळ्याच रंगाचे कपडे घाला, कारण त्यावरती हलव्याचे दागिने अधिक उठून दिसतात, त्यामुळे बाळ आपलं अधिकच छान दिसतं. आणि जर तुम्हाला काळ्या रंगाचे कपडे घालायचे नसतील तर तुम्ही दुसऱ्या कोणत्याही रंगाचे कपडे घालू शकता, फक्त पिवळ्या रंगाचे कपडे घालायचे नाही, कारण यावर्षी संक्रांत पिवळ्या रंगावरती आहे म्हणून. बाकी तुम्ही लाल, हिरवा, गुलाबी अगदी कुठल्याही गडद रंगाचे कपडे घातले तरीही चालतात. बोरन्हाणासाठी आलेल्या स्त्रियांना पण हळदी कुंकू लावून त्यांचाही सन्मान करायचा आहे. त्यांना हळद कुंकू लावून तिळगुळ देऊन नमस्कार करायचा, त्यांना वाण द्यायचा आहे. बाळाला ज्या पदार्थांनी आंघोळ घातली आहे ते पदार्थ आपण त्यांच्या ओटीमध्ये घालायचं आहे. त्याबरोबरच लहान मुलांना पण आपण ते सर्व साहित्य वेचायला सांगायचं आणि खायला देखील द्यायचं आहे. घरी घेऊन गेले तरीही चालू शकतं, कारण बोरन्हाणाच्या माध्यमातून ती सर्व फळं ही लहान मुलांच्या पोटात जावीत, हा त्यामागचा खरा हेतू असतो. कारण या ऋतूत येणारी फळं खाण्याची सवय त्या बाळाला लागण्यासाठी अनोखा हा प्रयत्न असतो.
तर तुमच्याकडे देखील जर लहान बाळ असेल तर त्याचं देखील बोरन्हाण नक्कीच करा. रथसप्तमीपर्यंत कधीही तुम्ही बोरन्हाण करू शकता. आता बघा, बोरन्हाण करताना मंत्र देखील आपण म्हणायचा आहे. बाळावरती बोरं टाकताना बोरं बोरं ये गणपती बाप्पा ये, नारायण नारायण ये लक्ष्मी ये, सरस्वती ये, सखू सखू पाणी दे, तुपात लोणाचं कालवून दे. त्यानंतर बाळावर फळं, बोरं, खोबरं, अन्य ज्या कुठल्या गोष्टी आहेत त्या टाकताना येडापिडा टळो, बाळाचे आयुष्य वाढो, बाळाला आशीर्वाद देताना सुखी समाधानी यशस्वी हो, दीर्घायुष्य लाभो, आईबापांचे नाव मोठं कर. तर बोरन्हाणाचा विधिमंत्र आपल्या घरच्या रीतिरिवाजानुसार ठरवले जातात. आपल्याकडे जे रीत असेल, जी पद्धत असेल त्यानुसार हे मंत्र म्हणत बाळाला आशीर्वाद द्यावेत. तर अशा पद्धतीने अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही बाळाचं बोरन्हाण जे आहे ते करू शकतात. आणि आपली परंपरा आहे, आपली संस्कृती आहे, ती जपण्याचा नक्कीच प्रयत्न करा. तर बोरन्हाण हा केवळ एक विधी नाही, तर आपल्या संस्कृतीतील आनंदाचा आणि एकत्रितपणाचा उत्सव आहे. या समारंभातील मंत्र, फळं आणि खेळ यामागे मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना आणि शुभेच्छा दडलेल्या आहेत. आपल्या परंपरांचा असा समृद्ध वारसा पुढे नेऊ हीच आपली जबाबदारी आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला, लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.